नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी माध्यमातील इयत्ता 6वी पाठ 14वा अप्पाजींचे चातुर्य हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मग पाठाकडे वळूया. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये जेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचं नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. बघा, एक तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की नाही, एक राजवाडा, तिथे राजा, हा की नाही, आणि मग या अशाच एका विजयनगर हे एक साम्राज्य होतं. तर तिथे विजयनगरमध्ये कृष्णदेवराय हे राज्य करत होते आणि त्यांचे प्रधान होते अप्पाजी. आणि ते फार चतुर होते, हुशार होते. त्यांच्याकडे अगदी तल्लख बुद्धिमत्ता होती. या बुद्धिमत्तेचंच वर्णन या प्रस्तुत पाठात आलेलं आहे. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. त्या माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. आता बघा, पूर्वी काय होतं की बैलगाड्या होत्या. दिसतंय बैलगाडी? बघा, दिसतंय की नाही? तर ही अशी बुलक कार्ट असायची. तशातून प्रवास, दळणवळणाची साधनं ही पुरेशी प्रमाणात नव्हती, म्हणून अशाच साधनाने प्रवास हा केला जात होता. बरोबर की नाही? मग अशा ह्या प्रवासामध्ये मग आता उत्तरेकडे कलिंग राज्यात जाण्यासाठी 3-4 महिन्याचा कालावधी कदाचित लागणार असेल अशा या बैलगाड्यातून. मग तेवढ्या दिवस कोबी राहणार का? कोबी म्हणजे काय आहे? भाजी आहे. ही नाशवंत पदार्थ आहे. बरोबर की नाही? मग इतक्या उशिरापर्यंत तो कोबी कसा बरं चांगला राहणार? मग आता कृष्णदेवरायजींना या कलिंगच्या राजांना कोबी पाठवण्याची मनात इच्छा होती, परंतु काय झालेलं आहे की तो कोबी कसा बरं पाठवायचा, हो की नाही? मग आता बैलगाड्या आहेत. तर बैलगाड्यांमधून आता हे जाईपर्यंत तो कोबी खराब होऊन जाणार. मग आता हे जो प्रश्न आहे मनात निर्माण झालेला, ते कृष्णदेवरायजींनी आता अप्पाजींना बोलून दाखवला असणार. चला तर मग पाठाच्या पुढील भागात वळूया. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. बघा, शंका निर्माण झाली की नाही राजाच्या मनामध्ये? आणि अगदी योग्य शंका होती. कोबी हा नाशवंत पदार्थ आहे, बरोबर की नाही? मग 3 महिने कसा बरं तो चांगला राहणार? मग आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. बघा, किती छान शक्कल लढवली की नाही? कोबी म्हणजे काय? कॅबेज. आता जेव्हा कृष्णदेवरायांना असा निरोप आला कलिंगच्या राजाचा की आम्हाला तुमच्या इथले कोबी खूप चवदार आहेत, तर ती खायची इच्छा आहे, तर तुम्ही तो पाठवावा. आता पाठवायची इच्छा होती, पण त्यांच्या मनात शंका आली की ह्या कोबी नाशवंत आहे, तो कसा बरं चांगला राहणार? पण त्याच्यावरती सुद्धा शक्कल लढवलेली आहे अप्पाजींनी. ती काय? एका गाडीवानाला, म्हणजे ही जी बुलक कार्ट आपण इथे पाहिलेली होती, बरोबर की नाही? तर इथे हे बघा, तर इथे फक्त म्हणजे बसण्यापुरतं जागा त्या गाडीवानाला ठेवायची. जसं एक गाडीवान त्या गाडीमध्ये बसलेला आहे, बरोबर? तर अशा या गाडीवानाला बसण्यापुरतं जागा सोडून बाकीच्या गाडीमध्ये माती पसरवायची आणि मग कोबीचे बीज पेरायचे. आणि कोबी तयार होण्यासाठी सुद्धा 3 महिने लागतात. तेवढा अवधी कोबी तयार होण्यासाठी पुरेसा असतो. आणि मग रोज जाताना बैलगाडीतल्या गाडीवानाने त्या कोबीला पाणी शिंपडावे आणि पुढे जात राहावे.
राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. आप्पाजींचे कौतुकही वाटले. बघा किती छान आप्पाजींनी चतुराई केली की नाही. आणि मग ही चतुराई आप्पाजींनी किती सुंदर प्रकारे राजांना सांगितली. त्या राजाने म्हणजे कृष्णदेवरायजींनी तसंच आप्पाजींनी सांगितल्याप्रमाणे गाडीवानाला अगदी त्या गोष्टी सांगितल्या. आणि मग गाडीवानाने सुद्धा गाडी जात असताना रोज पाणी टाकून अगदी 3 महिन्यांनी ती गाडी कलिंग राज्यात पोहोचली. आणि पुढे काय झालेलं आहे की तेव्हा कोबी हे तयार झालेले होते. पण ही आप्पाजींची शक्कल कशी छान कामी आली की नाही. मग त्यामुळे आप्पाजींचं कलिंगच्या राजाला कौतुक वाटलं. आप्पाजींची आणखीन एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. बघा आता परत एक परीक्षा घ्यावी असं कलिंगच्या राजाच्या मनात आलं. कोणाची? तर आप्पाजींची. मग त्याप्रमाणे त्यांनी 3 मूर्ती घडवल्यात. तिन्ही मूर्ती वरवरून दिसायला अगदी हुबेहूब सारख्या सिमिलर अशा होत्या. परंतु त्यांनी काय सांगितले, एक मूर्ती काय आहे निकृष्ट दर्जाची, एक मूर्ती उत्तम दर्जाची आणि एक मूर्ती काय आहे अगदी उत्कृष्ट दर्जाची. बरोबर की नाही. निकृष्ट उत्कृष्ट हे विरुद्धार्थी शब्द आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो. तर इथे आपल्याला त्यांनी चित्रामध्ये दाखवले बघा 3 मूर्ती आहेत. दिसतंय तुम्हाला. तर आता आप्पाजींनी काय केलेलं आहे, एक लवचिक तार मागवलेली आहे आणि ती त्या एका मूर्तीच्या कानात घातली. तर ती तार काय झाली, तोंडातून बाहेर आली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती म्हणजे ज्या मूर्तीच्या कानातली तार तोंडातून बाहेर आली ती निकृष्ट. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. बघा म्हणजे काय, पहिल्या मूर्तीच्या कानातली तार तोंडातून बाहेर आली म्हणजे आपण जे कानाने ऐकतो ते दुसऱ्यांना सांगत सुटतो. म्हणजे आता बघा आपण उदाहरणच पाहायचं तर बघा व्हॉट्सॲपवरती वेगवेगळे मेसेज फॉरवर्डेड येत असतात. मग आपण न बघता न वाचता त्याची शहानिशा न करता आपण ते फॉरवर्ड करत जातो. पण ते खरे आहेत का हे आपल्याला माहीत असतं का? तर नाही. म्हणजे आपण सुद्धा आपल्या हातून काहीतरी निकृष्ट दर्जाचं काम हे करत असतो. बरोबर की नाही. आता कोविड स्थितीतच बघा किती साऱ्या अफवाचं उधाण आलेलं हो की नाही. पण आपण विचार न करता ते पसरवत गेलो तर अजून भयंकर स्थिती निर्माण होईल हो की नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण अगदी तत्परतेने काय करायला पाहिजे, प्रत्येक मेसेज पाठवताना किंवा कानावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा ही करायलाच पाहिजे.
बरोबर की नाही? नाहीतर ते निकृष्ट दर्जाचं कार्य ठरेल. तुम्हाला आवडेल का तुमच्या हातून काहीतरी निकृष्ट दर्जाचं कार्य झालेलं? मला तरी वाटतं निश्चित नाही आवडणार. म्हणून यापुढे आपल्या मोबाईलवरती आलेले प्रत्येक मेसेज नीट वाचा. फॉरवर्ड करण्याच्या आधी त्या माहितीचा तपशील काढा. ती योग्य का अयोग्य माहिती आहे याची शहानिशा करा. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडवून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. बघा किती छान अर्थ आहे ना. एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. कोणी आपल्याला टीका टिप्पणी करत आहे तर एका कानाने ऐका, सोडून द्या. पण ती टीका टिप्पणी का होत आहे हे पण आपण लक्षात दिलं पाहिजे ना. कोण खूप वाईट बोलते तर आपण सोडून दिलेलं पाहिजे. पण नक्की का बोललं जाते या गोष्टीकडे सुद्धा विचार घेतला पाहिजे. हो, मग पण आपण जर काय केलेलं आहे, ह्या अशा ज्या अफवा आहेत, फॉरवर्डेड मेसेज आलेले आहेत हां, तर ते आपण दुसऱ्यांना फॉरवर्ड न करता ते डिलीट केले. तर ह्यामध्ये समाजाचं अहित काहीही होणार नाही. बरोबर की नाही? असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानातून ती बाहेर सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राजाला अप्पाजीचं उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. विलासगीते हे या पाठाचे लेखक आहेत. बरोबर की नाही? किती छान 2 प्रसंग इथे विलासगीतेजींनी रेखाटलेले आहेत आणि खरंच ही अगदी सत्य घटनेवर आधारित अशी गोष्ट आहे. कृष्णदेवराय ह्या राजाच्या दरबारामध्ये अप्पाजी हे एक चतुर प्रधान म्हणून खरंच होते आणि ते खूप चतुर होते, खूप विचारी होते. त्यांचा बऱ्याच गोष्टींचा खूप अभ्यास होता. मग असाच अभ्यास आपणही विद्यार्थी मित्रांनो केला पाहिजे की नाही? बरोबर की नाही? आणि असा चतुरपणा आपण आपल्या आयुष्यातही दाखवला पाहिजे. हो की नाही? तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्रांजल एस ट्युटोरियल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.